नमस्कार, इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर बहुतांश मुलांचा गणित हा नावडता विषय असतो की खूप साऱ्या मुलांना गणिताची खूप भीती वाटते। तर आजच्या व्हिडिओमध्ये गणिताचा विषय हा मुलांचा नावडता होण्याची काय कारणं आहेत आणि जर समजा तो विषय त्यांच्या आवडीचा जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही काय उपाय केले पाहिजेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मुलांच्या अभ्यासासंबंधित किंवा पालकत्वासंबंधित जर व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर गणिताचा अभ्यास इतर विषयांच्या अभ्यासाच्या तुलनेमध्ये थोडासा वेगळा आहे। त्याचे कारण मी तुम्हाला सांगते। जेव्हा मुलांच्या परीक्षा जवळ येतात तेव्हा कोणताही त्यांचा पाठांतराचा विषय असेल, गणित सोडून जे इतर विषय आहेत त्या मुलांचं प्रिपरेशन त्या विषयाचं आपण 2 ते 3 दिवसामध्ये करून घेऊ शकतो किंवा त्यांना रट्टा मारून तरी आपण पाठांतर म्हणजे करायला सांगू शकतो जर आधीपासून जर त्यांचा अभ्यास झाला नसेल। आणि मग ते परीक्षेमध्ये ॲटलिस्ट पासिंग मार्क्स तरी ते स्कोर करू शकतात किंवा त्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क पडू शकतात। पण गणिताचा अभ्यास असा आहे की जर समजा तुम्ही 2-3 दिवसापूर्वी मुलांना जर कॉन्सेप्ट क्लिअर करायला गेले किंवा त्यांचं जे सिलेबस आहे त्याची प्रॅक्टिसच त्यांची झाली नसेल तर ऑब्व्हियसली ते गणिताचा पेपर लिहू शकत नाही आणि त्याच्यासाठी त्याला कन्सिस्टंट सरावाची गरज असते। त्यामुळे गणिताचा जो अभ्यास आहे ना तो रेग्युलरली घेणं खूप गरजेचं आहे। आता वळूया मेन मुद्द्याकडे की मुलांचा गणिताचा जो बेस आहे तो कसा पक्का करायचा। जर समजा तुमची मुलं लोअर स्टँडर्डमध्ये असेल तर आतापासूनच तुम्ही ह्या ज्या टिप्स आहेत त्या अभ्यासामध्ये वापरू शकता जेणेकरून मुलं मोठी होता होता त्यांचा गणिताचा पाया जो आहे तो भक्कम होईल। आणि जर समजा तुमची मुलं हायर स्टँडर्डला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्याचा वापर करून त्यांच्या मनामध्ये जी काही गणिताची भीती आहे किंवा त्यांना गणित विषयामध्ये जर कमी मार्क्स मिळत असतील तर तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे त्यांचा अभ्यास घेऊन त्यांना चांगले मार्क्स स्कोर करण्यासाठी मदत करू शकतात। तर सर्वात आधी म्हणजे मुलं जेव्हा लोअर स्टँडर्डमध्ये असतात त्यांचे पाढे पाठांतर करण्यामध्ये खूप त्यांना म्हणजे भर द्या। आपल्याला असं वाटते की आजकाल कॅल्क्युलेटर आहे, इवन मुलंसुद्धा कधी कधी सांगतात की कॅल्क्युलेटर आहे मग पाढे पाठ करायची काय गरज आहे। कारण पाढ्यांचा जो वापर आहे ना तो गणिताच्या प्रत्येक कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला करावा लागतो। त्याच्यामुळे मुलांचे पाढे सतत पाठ करून घ्या। त्यांना कसं असतं ना म्हणजे डॉजिंग टेबलचं मीनिंग काय असतं की जर समजा मी मधूनच एखादा नंबर त्यांना विचारला की 6 9 जा मग त्यांना पटकन आला पाहिजे की 6 9 जा 54। नाही तर मुलं काय करतात आपण मधून एखादा जर त्यांना टेबल विचारलं, एखादा पाढा विचारला जसं की 8 5 जा मग ते काउंट करत बसतात 8 1 जा 8 8 2 जा। तसं नाही, मुलांचे पाढे असे पाठांतर करून घ्यायचं की मधून कोणताही जरी तुम्ही त्यांना नंबर विचारला तर पटकन त्यांना त्याचं उत्तर आलं पाहिजे जेणेकरून त्यांना जे मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स असतात जसं की गणित भागाकार गुणाकार हे करायला त्यांना इझी पडेल आणि हायर स्टँडर्डमध्ये मग त्यांच्या कॅल्क्युलेशनचा जो स्पीड आहे तो सुद्धा वाढेल। आजकाल अबॅकस वगैरे हे सर्व क्लासेस तर आहेत पण जर समजा तुम्ही हे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जर मुलांना नसेल तुम्ही करायला लावा तर ॲटलिस्ट पाढे त्यांचे व्यवस्थित पाठांतर करून घ्या। त्यानंतर ज्यावेळेस आपण मुलांना बेसिकमध्ये जेव्हा मुलं पहिली दुसरीला असतात आणि जेव्हा त्यांना आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचा कॉन्सेप्ट जेव्हा त्यांना आपण इंट्रोड्यूस करतो तेव्हा फक्त त्याच्यामध्ये ॲडिशन काय सबट्रॅक्शन काय फक्त एवढं शिकवायचं नाही तर त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण कसं करतो ते पण त्यांना सांगायचं। जेणेकरून काय होतं ना की जेव्हा वर्ड प्रॉब्लेम्स त्यांना येतात 3rd स्टँडर्ड 4th स्टँडर्ड ऑनवर्ड जेव्हा त्यांना वर्ड प्रॉब्लेम्स किंवा शाब्दिक उदाहरणं जेव्हा त्यांना सुरू होतात तेव्हा ते सोडवण्यामध्ये त्यांना मदत होईल। कारण मी बहुतांश मुलं बघितलेली आहेत का त्यांना नॉर्मल जी गणित असतात ना ते सोडवायला काहीच इश्यू येत नाही पण जेव्हा ते वर्ड प्रॉब्लेम्स बघतात तेव्हाच ते पॅनिक होतात। त्यांना असं वाटतं की अरे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे खूप कठीण आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट लिहायचे आणि मुलं ते गणित वाचायच्या अगोदरच ते म्हणजे सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही। त्याच्यामुळे मुलांना जेव्हा हे जे सगळ्या तुम्ही गोष्टी शिकवतात गुणाकार भागाकार तेव्हा डे टू डे लाईफमधलं एखादं उदाहरण देऊन त्यांना ते एक्सप्लेन करायचं आणि जास्तीत जास्त जे वर्ड प्रॉब्लेम्स असतात ना त्याच्यावरती जास्त भर द्यायचा। त्याचसोबत बेरीज आणि वजाबाकी एकमेकांशी कसे म्हणजे रिलेटेड आहेत ते पण सांगायचं। जसं की आता आपण एखादं त्यांना उदाहरण दिलं की 10 + 7 = 17 होतात तर त्याच्यामध्येच याचा अर्थ असतो की आपण 17मधून 7 जेव्हा वजा करतो तेव्हा आपल्याला 10 मिळतात किंवा 17मधून आपण जेव्हा 10 वजा करतो ते आपल्याला 7 मिळतात म्हणजे ज्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन फॅक्ट्स असं म्हणतात। जसं की म्हणजे बेरीज आणि वजाबाकी किंवा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन एकमेकांशी रिलेटेड आहेत त्याचप्रमाणे गुणाकार आणि भागाकार सुद्धा एकमेकांशी रिलेटेड आहे। या ज्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना डिटेलमध्ये जर आपण समजा शिकवल्या ना तर मुलांना कळतं की एखादे जे नंबर दिलेले आहेत तर त्या नंबरचा आपण कसा वापर करायला पाहिजे कॅल्क्युलेशन करताना। कारण आपण काय करतो ना स्टेप वाईज प्लस आहे तर प्लसचे सम असे करायचे, कॅरी फॉरवर्ड करायचं किंवा बॉरो करायचा आपण फक्त तेवढं मुद्देसुद्धा सांगतो पण त्यांना आपण डिटेलमध्ये नाही ती गोष्ट एक्सप्लेन करायला जात की
ॲक्च्युअलमध्ये नक्की तिथे काय प्रोसेस होतं, किंवा कधी कधी असतं जेव्हा आपण गुणाकार करतो, म्हणजे आपण जेव्हा मुलांकडून पाढे पाठ करून घेतो तेव्हा बहुतांश मुलांना नसतं माहिती की पाढे म्हणजे ॲक्च्युली काय असतं. खूप साऱ्या नंबरचं ते ॲडिशन असतं. जेव्हा आपण म्हणतो की 4 5 जा, त्याचाच मिनिंग असतो 4 + 4 + 4 म्हणजे 5 टाईम्स. जेव्हा आपण 4 ॲड करतो तेव्हा आपल्याला 4 5 जा मिळतात. पण ते कॅल्क्युलेशन इझियर होण्यासाठी आपण पाढ्यांची आपण मदत घेतो. तर ह्या ज्या सगळ्या ज्या मायन्यूट डिटेल्स असतात ना, ते मुलांना थोड्याफार एक्सप्लेन कर. त्यानंतर राहिली गोष्ट हायर स्टँडर्डची. तर हायर स्टँडर्डमध्ये इंटिजर्स हा जो पार्ट आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला मराठीमध्ये मला एक्झॅक्ट वर्ड नाही माहिती, मी नंतर सर्च करून इथे लावेल. मराठीमध्ये म्हणजे हा एक भाग आहे ज्याच्यामध्ये जे अंक जे आहेत त्यांचं डिव्हिजन म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स, 0 आणि निगेटिव्ह नंबर्समध्ये केलं जातं. आणि त्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शनची आणि मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे रूल्स आहेत, ज्या रूल्सचा वापर करून त्यांना कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर हे इंटिजर ज्या इयत्तेमध्ये त्यांना इंट्रोड्यूस होतो त्या इयत्तेपासूनच त्यांची सतत एव्हरी इयर प्रॅक्टिस घ्या. कारण प्रत्येक स्टँडर्डमध्ये जर समजा त्यांना 6वीला इंटिजर्स जर त्यांना इंट्रोड्यूस झालेलं असेल तर 7वीपासून त्यांना त्यांच्यावरती आधारित गणितं असतात. त्याच्यानंतर 9वी 10वीला कोणताही टॉपिक असेल जसं की इक्वेशन आहे वगैरे काय, तर त्याच्यामध्ये त्याचे कॅल्क्युलेशन त्यांना मदत होते. जसं की ज्याला बेरजेचे आणि वजाबाकीचे नियम म्हणतो किंवा गुणाकार आणि भागाकाराचे नियम म्हणतो. जसं की आपण म्हणतो ना की जर समजा 2 पॉझिटिव्ह नंबर असतील तर त्यांना ॲड करून आपण पॉझिटिव्ह साईन देतो, किंवा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असेल तर त्यांना सबट्रॅक्ट करून आपण बिगर नंबरची साईन देतो. सेम मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा तसेच रूल्स आहेत. तर हे जे सगळे रूल्स असतात ना, ते मुलांना गणितामध्ये कुठे कुठे म्हणजे उपयोगाला आपल्याला येतात त्याची जाणीव करून द्या. कारण मुलं कसं करतात ना की चला 7वीला इंटिजर्सचे हे रूल झाले ना, तर मग ते विसरून जातात की हे झालेलं आहे आपल्याला. पण मी आधी तुम्हाला सांगितलं ना, गणिताचा विषय असा आहे ना की ज्या गोष्टी आपण आधीच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत ना, त्याचंच ॲप्लिकेशन किंवा त्याचंच थोडंसं म्हणजे अजून डिटेलचा जो भाग असतो तो पुढच्या इयत्तेमध्ये असतो. इतर सगळ्या विषयांमध्ये तसं नसतं. म्हणजे जर ग्रामर सोडलं तर इतर जे सगळे विषय असतात त्याच्यामध्ये मागच्या वर्षी जर एखादा भाग आपण शिकलेलो असो आणि जर तो विसरला तर त्याच्यामध्ये काही हरकत नाही आहे, तर पुन्हा एकदा आपण पुढच्या इयत्तेमध्ये रिवाईज करू शकतो. पण गणिताचा विषय असा आहे की जर आधीच्या इयत्तेमध्ये जर एखादी गोष्ट जर आपण शिकलो असो, जसं की आपण फ्रॅक्शन्स, आपण नाही ॲक्च्युली मुलं जर समजा फ्रॅक्शन्स वगैरे जर शिकले असतील तर न्यूमरेटर काय असतं, डिनॉमिनेटर काय असते, आधीच्या इयत्तेमध्ये विसरून चालणार नाही ना. त्याच्यामुळे मग त्यांची रेग्युलर प्रॅक्टिस आहेत ना ती म्हणजे घेत राहायची. आणि त्याचसोबत सुट्टीच्या दिवसांचा जो वापर असतो ज्याच्यावरती मी आधीच तुम्हाला सांगितलं असं, तर सुट्टीच्या दिवसात त्यांच्याकडून एक्स्ट्रा प्रॅक्टिस वगैरे करून घ्यायची. आणि गणिताचा सरावनं रोजच्या रोज मुलांना ॲटलिस्ट अर्धा तास तरी करायला सांगायचं. मला माहिती आहे की मुलांचं शेड्यूल खूप बिझी आहे, त्यांना ट्युशनचा होमवर्क असतो किंवा स्कूलचा होमवर्क असतो, पण ॲटलिस्ट स्कूलमध्ये गणिताचं जे काही झालेलं आहे ना ते त्यांना घरी आल्यावरती तुम्ही त्यांना ते सॉल्व्ह करायला सांगायचं. आधी त्यांना किती समजलेलं आहे ते बघायचं आणि त्याच्यानंतर जर त्यांना गरज असेल तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. कारण ताजं जे शिकवलेलं असतं ना ते मुलांच्या डोक्यात राहतं आणि मग ते इझिली ते पुन्हा त्याच्यामध्ये म्हणजे प्रॅक्टिस केलं ना तर अजून ते जास्त पक्क त्यांच्या डोक्यामध्ये राहतं. जर समजा ते जर तुम्ही त्यांना सांगितलं की 2-3 दिवसानंतर मला सॉल्व्ह करून द्या, जर त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित केली नसेल त्याचे हाय चान्सेस असतात की मुलं विसरतील. त्याच्यामुळे गणिताचा अभ्यास करण्याचा एकच पर्याय आहे तो म्हणजे की सतत प्रॅक्टिस करणं. मुलं जितका सराव करतील ना गणिताचा तितका तो त्यांच्या आवडीचा विषय होईल. आणि मी बहुतांश मुलांना बघितलेलं आहे की लिटरली ते गणितं जी असतात ना ती पाठांतर करतात का त्यांना भीती असते का, कारण गणिताचा कॉन्सेप्ट त्यांचा क्लिअर झालेला नसतो. त्याच्यामुळे ही सवय मुलांमध्ये अजिबात लावू नका. जर समजा मुलं तुमची थोडीशी ॲव्हरेज असतील किंवा बिलो ॲव्हरेज असतील आणि जर त्यांना असं वाटत असेल की गणित हे त्यांना खूप कठीण जातं तर मग तुम्ही खूप त्यांच्या मागे जास्त जोर जबरदस्ती करू नका. सर्वात आधी हेच बघा की त्यांचं बेसिक क्लिअर आहे का नाही, त्यांचे पाढेपाठ आहेत का नाही, त्यांना जे बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत ते करता येतात का नाही. कारण मुलं 6वी 7वीला गेल्यानंतर सुद्धा त्यांना सिम्पल ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन येत नाही, तर आधी ते त्यांचं क्लिअर करून घ्या. नक्कीच मुलांची हळूहळू ही जी भीती आहे ना ती दूर होईल. तुम्हाला वाटत असेल की चल माझ्या मुलाचा गणिताचा विषय आवडीचा नाही आहे तर नाही अभ्यास केला तरी चालेल, पण तसं करू नका. एखादी गोष्ट जर त्यांना नाही आवडत तर त्याचं काय रिझन आहे ना ते शोधून काढा आणि मग त्याच्यानंतर उपाय करा. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आणि आपल्या चॅनलवरती अभ्यासासंदर्भात इतरही भरपूर असे छान छान व्हिडिओज बनवलेले आहे ज्याची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे, तिथून तुम्हाला हवा तो व्हिडिओ पाहू शकता. आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.